नेमके भाव किती रुपयांनी पडत चालले आहेत, घसरण का होत आहे आणि खरंच आणखीन 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण सोने आणि चांदीमध्ये होणार आहे का, याबाबतची सर्व काही माहिती आपण बघणार आहोत। यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला आता महत्त्वाची माहिती आपण बघू। बघा, आता सोने आणि चांदीच्या बाजारात ऐतिहासिक घसरण बघायला मिळत आहे। मोठमोठे लोक म्हणत होते की युद्ध सुरू झालंय आणि सोन्याचे भाव 2 लाखाच्या पुढे जातील, कोणी तर म्हणायचं 2.5 लाख रुपयांच्या पुढे जातील। काहींना काही माहिती नव्हतं, पण रोज म्हणायचे की 2 लाख 2.5 लाख अशा पद्धतीने सोन्याचे भाव वाढणार आहेत, पण तसं झालंच नाही। आता त्यांच्या डोळ्यात देखतच जे लोक तसं म्हणत होते ना सोनं खूप महाग होणार आहे, त्यांच्या डोळ्यात देखतच आता सोन्याचे भाव घसरू लागलेले आहेत। एवढे खाली येत आहेत की कोणालाच वाटत नव्हतं सोन्याच्या दरामध्ये हजारो रुपयांची मोठी घसरण होईल। आणि बघा, सध्या काय फक्त सोन्याचे भाव घसरत नाही तर आता चांदीच्या भावात देखील मोठी घसरण होतानाच आपल्याला दिसत आहे। तर चला याबाबतची आता सविस्तर अपडेट आपण बघू। तर बघा, आज अचानक मोठा बदल हा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे। सोने आणि चांदीचे भाव इतके घसरले की एवढी मोठी घसरण होईल असं कोणालाच वाटत नव्हतं। आजचा ताजा भाव जर ऐकला तर तुम्हाला आश्चर्यच वाटणार आहे। बघा, सध्या जर विचार केला तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे। बघा, आता कोणत्या जिल्ह्यात सोनं जास्त स्वस्त झालं ते पण सांगणार आहे। आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोने आणि चांदीचे रेट जर बघायचे असतील, ताजे दर जर बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात काय स्थिती आहे ते बघण्याचा आपण काम करणारच आहोत। एकंदरीत जर विचार केला तर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर सोनं स्वस्त झालंय का, चांदी स्वस्त झाली का, हे तुम्हाला आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर समजणार आहे। त्याकरिता तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बघा, आता भारतीय बाजारामध्ये सोन्याचे दर आता मागच्या 20 दिवसाचा रेकॉर्ड बघितला तर मोठे घसरले आहेत। सोन्याच्या दरात घसरण ही साधी नव्हती, 1-2 दिवस भाव घसरले नाही तर तब्बल 20 दिवस झाले तरी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली। आणि तीच घसरण चांदीच्या दरात पण आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली। सोने आणि चांदीचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक पडल्याने सगळेजण आश्चर्यचकित झाले। कोणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होईल। बघा, आज अख्खा बदल सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालाय। सकाळी बाजार उघडला आणि लोकांनी सगळे सोने घेण्यासाठी गर्दीच केली, कारण की सोन्याचे भाव इतके कमी झालेत की सगळीकडे लोक आता सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागलेले आहेत। बघा, आता मग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त सोनं स्वस्त आहे, तुमच्या जिल्ह्यात सोन्याचे आजचे भाव काय आहेत, किती रुपयांनी किमती कमी झाल्यात, जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे भाव आजच्या किमती काय आहेत हे बघायचं असेल तर तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आता समजणार आहे। तर चला आता या ठिकाणी आपण सर्व काही अपडेट बघूयात। तर बघा, आता मोठी बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत अशी काही घडामोड झाली आहे की जी गेल्या अनेक दशकात पाहायला मिळाली नव्हती। सध्या आपण एका अशा वळणावर आहोत जिथे जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणं पूर्ण बदललेली आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संदर्भात जे खळबळजनक विधान केलं आहे त्याचे थेट पडसाद आपल्या स्थानिक सराफा बाजारात उमटले आहेत। बघा, आता तुम्हाला माहीतच असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल यांच्यामध्ये युद्ध आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। आणि तिकडे युद्ध वाढत आहे आणि इकडे सोन्या चांदीचे भाव पडत आहेत। कारण म्हणजे युद्धामुळे इकडे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झालेली आहे। बघा, लोक म्हणायचे आता युद्ध सुरू आहे, सोन्याचे आणि चांदीचे दर खूपच वाढतील, मोठी वाढ सोन्या चांदीच्या दरात आता या 2026 वर्षात पण होईल, पण तसं झालंच नाही। उलट युद्ध सुरू झालं आणि सोन्याचे दर तर पडायच लागले, पण चांदीचे पण दर पडू लागले आणि किमती कमी होऊ लागल्या। मग चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किमती कमी झालेल्या आहेत, तुमच्या जिल्ह्यात सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं, काय किमती आहेत, आता मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। कारण आता आपण 18 कॅरेट आजचा ताजा सोन्याचा भाव बघणार आहोत, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, त्यानंतर 24 कॅरेट आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे हे पण आपण बघणार असून तुम्ही फक्त आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायला मिळतील, नेमके किती रुपयांची घसरण झाले आणि सोन्या चांदीचे भाव आणखीन 50 ते 60 हजार रुपयांनी घसरणार आहेत का याबाबत
मोठमोठे जे सोने व्यापारी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ती पण मी माहिती तुम्हाला दाखवणार आहे. कारण की जर आता 50 ते 60 हजार रुपयांनी सोन्याच्या दरात आणखी मोठे घसरण झाले तर याचा सर्वात मोठा धक्का हा गुंतवणूकदारांना बसणार आहे. पण बघा खरंच तसं होईल का, खरंच एवढी घसरण होऊ शकते का ते पण आपण पुढे बघणार असून आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता आपण काय करणार आहोत, सर्वात आधी आपण सोन्या चांदीचे भाव बघूया, त्यानंतर व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, खरंच सोन्याचे भाव 1 लाखाच्या खाली येतील का, याबाबतची सर्व माहिती आपण बघण्याचं काम करू, जेणेकरून तुम्हाला सर्व काय अपडेट आता व्यवस्थित समजून जाईल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोन्या चांदीच्या दरामध्ये जी रेकॉर्ड ब्रेक वाढ होत होती, रोज भाव वाढायचे, ती आता सगळं काय बंद झालेलं आहे. गेल्या वर्षी तसं होत होतं, रोज काय व्हायचं, 4,000 भाव वाढायचे, 5,000, 10,000 दर आता वाढतच जात होते. पण आताची परिस्थिती बघता या 2026 वर्षामध्ये अख्खं चित्र बदललेलं आहे. सोन्याचे आणि चांदीचे भाव अचानक घसरू लागलेले आहेत आणि जी वाढ होईल लोक म्हणत होते त्यांच्या डोळ्या ढेकत सोन्याचे आणि चांदीचे भाव आता कमी होत चाललेले आहेत. बघा मग नेमके घसरण काय येत आहे आणि घसरणी मागचं नेमकं कारण काय आहे हे पण आपण बघणार आहोत आणि तुम्हाला फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सोन्याचे भाव बघणार आहोत, त्यानंतर मुंबई, मराठवाड्यातील, विदर्भातील भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, आसपासच्या भागात सोन्याचे चांदीचे काय भाव आहेत, मराठवाड्यातील बीडमध्ये आजचा सोन्याचा काय भाव आहे, जालन्यात भाव काय आहे, संभाजीनगरमध्ये काय भाव आहे, छत्रपती संभाजीनगरला सोनं खरंच स्वस्त झालंय का, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे असेल या ठिकाणी सोन्या चांदीचे ताजे भाव काय आहेत, किती रुपयांनी सोनं स्वस्त झालंय, सर्व काही माहिती आता तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला बघायला मिळणार असून तुमच्या जिल्ह्यातील जर तुम्हाला आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव बघायचा असेल तर फक्त हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे, सोन्याचे दर का पडत आहेत याबाबतची मोठी माहिती अखेर उघडकीस आली. बघा जी माहिती कोणालाच आतापर्यंत सांगितली नव्हती, दाखवली नव्हती, ती माहिती आता नागरिकांच्या समोर आलेली आहे. होय आता सर्वांच्या डोळ्यादेखत सध्या परिस्थिती समोर आहे की सोन्याचे भाव ऐन युद्धामध्ये पडत आहेत. कारण की युद्ध सुरू झाल्यावरती सोन्याच्या किमती वाढत असतात, चांदीच्या किमती वाढत असतात, पण अचानक घसरू लागलेल्या आहेत. बघा आता तर एवढी मोठी घसरण झाली, ती घसरण मागच्या 30-40 वर्षात अशी मोठी घसरण कधीच झाली नव्हती असं देखील बरेच लोक आता म्हणू लागलेले आहेत. बघा मग नेमकी किती घसरण झाली असेल, किती घसरण बघितल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झाले. कारण की सध्या जर बघितलं तर बाजारामध्ये गर्दीच गर्दी आहे का, तर आम्हाला सोनं घ्यायचंय, सोन्याच्या किमती कमी झाल्यात म्हणून आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणात सोनं घेणार आहोत असं लोक आता म्हणू लागलेले आहेत आणि सोनं खरेदी करण्यासाठी आता बाजारामध्ये जात चाललेले आहेत. बघा आता सोन्या चांदीच्या दरातील नेमकी घसरणीचं कारण काय आहे, किती रुपयांनी ताजा भाव घसरलेला आहे, किमती किती रुपयांनी आता कमी झालेल्या आहेत, सर्व काय माहिती मी तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत हे देखील आता आपण बघूयात. तर बघा आता सर्वात मोठी माहिती समोर आलेली असून आता या ठिकाणी मोठी आपल्याला घडामोड बघायला मिळत आहे. बघा आता सध्या जर विचार केला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संदर्भात आता मोठं विधान देखील केलेलं आहे. त्यांचं थेट पडसाद आता आपल्या स्थानिक सराफा बाजारामध्ये उमटले आहेत. बघा सोन्याच्या दरामध्ये झालेली ही मोठी घसरण पाहून आता सामान्य माणसांच्या मनात एकच प्रश्न आहे, हे सोन्याचे भाव नक्की कुठे जाऊन आता थांबणार आहेत. आपल्याकडे जुने लोक नेहमी म्हणायचे सोनं कधीच माती होत नाही, पण आजच्या घसरणीने या म्हणीला सुद्धा विचार करायला भाग पाडले आहे. ज्या सोन्याला आपण संकटातली लाठी समजतो त्या सोन्याच्या किमतीत आज एकाकी मोठी तूट पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,51,420 रुपयांच्या आसपास आता आहे का असा प्रश्न तुमच्या मनात असेल, पण बघा सोन्याचा भाव आज वेगळाच आहे. आज सोन्याच्या किमती अख्ख्या बदलल्या आहेत आणि आता 20 दिवसातील मोठी घसरण सोन्या चांदीच्या दरात आपल्याला दिसून येत आहे. बघा आता नेमकी किती रुपयांची घसरण झाली, चांदीच्या दरात पण काय घसरण झाली आणि तुमच्या जिल्ह्यात आज सोन्याचे चांदीचे भाव स्वस्त झालेत का याबाबतची सर्व माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी आपण सोने आणि चांदीचे आता सविस्तर भाव आता बघणार आहोत. तुम्हाला फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा आलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती भडकत असताना दुसरीकडे अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे. याचा परिणाम असा झाला की गुंतवणूकदारांनी सोन्यातील आपला पैसा काढून घेण्यास सुरुवात केली आहे. ज्याला आपण अर्थशास्त्राच्या भाषेत प्रॉफिट बुकिंग म्हणतो, तीच प्रक्रिया आज मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहे. जसं म्हणतात ना वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा, तसंच मोठे आता गुंतवणूकदार आता आपला नफा काढून घेत आहेत आणि त्यांचा फटका जे आहे ते थेट सोन्याच्या भावाला बसत आहे. तोच फटका
फटका सोन्याच्या भावाला बसत असून भाव जे वाढत होते ते अचानक घसरू लागलेले आहेत, किमती कमी होत चाललेल्या आहेत आणि मोठी घसरण ही फक्त सोन्याच्या दरामध्ये नाही तर चांदीच्या दरात पण आपल्याला बघायला मिळत आहे। सोन्यासोबत चांदीचे दर आता चांगलेच कमी होतानाच आपल्याला चित्र स्पष्टपणे दिसून येऊ लागलेलं आहे। तर चला आता सर्वात आधी आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे हे आपण बघूया, त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, काय किमती सुरू आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सोन्या चांदीच्या दराबाबतची आत्ताची सर्वात मोठी आणि आश्चर्यचकित करणारी माहिती आहे। आश्चर्य का तर सोन्याचे भाव अचानकपणे मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागलेले आहेत आणि चांदीचे दर पण मोठ्या प्रमाणात घसरत असल्याने सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत। बघा आता तर एवढी मोठी घसरण बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे, कोणालाच विश्वास बसत नाही की एवढी मोठी घसरण नेमकी कशी काय झाली। सोन्याच्या आणि चांदीच्या भावातील ही सर्वात मोठी घसरण देखील आता मानली जात आहे। घसरण होण्याचे कारण समोर आलेले आहेत, किमती कमी झाल्या आणि सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दीच वाढू लागली का तर सोनं घ्यायचं आहे आणि त्याच गर्दीचा फायदा आता व्यापाऱ्यांना होत आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सोनं पण विकत आहे, पण व्यापाऱ्यांना काही ठिकाणी फटका पण बसत आहे का तर सोनं त्यांनी महागात घेतलं आणि आता सध्या स्वस्त झालं, म्हणजे आता त्यांना स्वस्तात विकावं की कसं असा पण प्रश्न मनात पडल्याचं दिसून येत आहे। बघा आता मोठी घसरण सोन्या चांदीच्या दरात झालेली आहे। मग चला आता कोणत्या जिल्ह्यात काय भाव आहे, घसरणीचं कारण काय आहे, किती रुपयांनी भाव घसरलेत, सर्व काही मी तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सोन्याचे आणि चांदीचे ताजे काय भाव आहेत याबद्दलची सर्व काही माहिती आता समजून जाईल। तर या ठिकाणी बघू शकता चांदीचा भाव असो या सोन्याचा भाव असो, भारतामध्ये दिल्लीमध्ये मुंबईमध्ये याच महाराष्ट्रामध्ये मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ही सोन्या चांदीच्या भावात दिसून येत असून सगळेजण आता चांगलेच आश्चर्यचकित झाल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर चला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत या ठिकाणी आता आपण नजर मारूया। या ठिकाणी बघा आता चांदीचा भाव आपल्याकडे आलेला आहे। सर्वात आधी तुम्हाला चांदीचा भाव काय आहे, कोणत्या जिल्ह्यात कसा चांदीचा भाव सुरू आहे ते दाखवतो, त्यानंतर सोन्याचा भाव काय आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो। बघा या ठिकाणी आता सोन्याचे भाव पण आपल्याकडे आलेले असून सर्व काय माहिती आता तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे। आता फक्त कान देऊन लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचा आणि चांदीचा भाव आज काय आहे, किती रुपयांनी स्वस्त सोनं झालेलं आहे, चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली ही पण माहिती आता सविस्तर ऐकायला मिळणार आहे। तर बघा आजचा आता चांदीचा काय भाव आहे याकडे आपण लक्ष देऊयात, कारण चांदीच्या दरात पण 20 दिवसामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते। तर चला पाहू। तर बघा एकंदरीत जर विचार केला तर आता सध्याची परिस्थिती पाहता सोनं असो या चांदी असो या ठिकाणी आपल्याला मोठी घसरण तर पाहायला मिळतच आहे। बघा आजचा विचार जर केला तर आज पण मोठी घसरण आता आपल्याला दिसून येत आहे, पण बघा ही घसरण आता जी आहे ती मोठ्या प्रमाणात खरंच झाली का की खरंच घसरण झाली नाही, उलट सोन्याच्या चांदीच्या दरात आज वाढ झाली हे तुम्हाला आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्यामुळे आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन ऐकत चला। तर बघा आलेल्या माहितीनुसार आता आज चांदीचे दर बदललेले आहेत। चांदीचे आजचे ताजे दर 1 किलो मागे आता मोठ्या प्रमाणात बदललेले असून चांदीच्या दरात ही आज मोठी पडझड पाहायला मिळाली असून जागतिक बाजारपेठेतील हालचालीमुळे किमती आता कमी आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा आता 1 किलो चांदीचा दर आता सध्या जर पाहायला गेलं तर आज 2,42,800 आहे, तर आता तोच दर 2,42,800 रुपयांपासून 2,55,000 रुपयांपर्यंत आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ शकतो। बघा आता बाजारपेठेतील मुख्य घडामोडीनुसार आता दरामध्ये मोठे बदल होत चाललेले आहेत। तर चला आता सोन्याचे दर काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। तर बघा आजचा ताजा 2 एप्रिल 2026 रोजीचा भारतीय बाजारपेठेतील सोन्या चांदीच्या दरांमध्ये आज मोठी अस्थिरता पाहायला मिळाली असून आज किमतीत काही प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। वाढत्या कच्च्या तेलाचे दर आणि अमेरिकन डॉलरची मजबूती याचे थेट परिणाम आजच्या दरावर झालेले आहेत। बघा आज जर विचार केला तर 24 कॅरेट 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, तर बघा 22 कॅरेट जे दागिन्यांचे सोने असते त्याचा आजचा ताजा दर 1,40,200 रुपये आहे आणि तोच 1,40,424 रुपयांपर्यंत दिसून येत आहे आणि 24 कॅरेट शुद्ध सोनं जे असतं त्याचा दर आहे 1,51,420 रुपयांपासून 1,52,950 रुपयांपर्यंत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा ताजा भाव अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की आज सोन्यासोबत चांदीच्या दरात मोठी
मोठी घसरण झालेली आहे, अख्खा रेकॉर्ड तुटलेला आहे आणि मोठी घसरण सोन्या चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळाली आहे। यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। अजून माहिती बघायची असेल, सोन्याचे भाव अजून खाली येऊ शकतात का, याबाबतचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती देणार आहोत। तो बघायचा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, तर तो व्हिडिओ बघायला मिळेल। धन्यवाद।